चंद्रपूर जिल्ह्यातील वर्धा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे। आता हे पाणी चंद्रपूर शहरातल्या रहमतनगर, सहारा पार्क, भिवापूर वाड या परिसरामध्ये शिरायला सुरुवात झालेली आहे। कालपासूनच वर्धा नदीच्या उपनद्या झालेल्या झटपट आणि इरई नदीतील पाणी हे परत फिरायला सुरुवात झालेली होती। इरई आणि झटपट या दोन्ही नद्यांच्या पाणी पातळीमध्ये मोठी वाढ झाल्यामुळे याचा फटका आता चंद्रपूर शहराला बसायला पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे। वर्धा नदीचा जो पूर आलेला आहे त्याचा फटका आता चंद्रपूर शहरालाही बसायला सुरुवात झाली आहे। कारण चंद्रपूर शहराच्या ज्या जवळून जाणाऱ्या दोन नद्या आहे इरई आणि झरपट या वर्धा नदीमध्ये जातात। मात्र वर्धा नदीमध्ये पाणी जास्ती झाल्यामुळे या दोन्ही नद्यांचं पाणी जे आहे ते सध्या वापस यायला सुरुवात झाली आहे। ते पाणी बॅक मारत आहे आणि तेच पाणी जे आहे ते आता चंद्रपूर शहरात शिरायला सुरुवात झालेली आहे। चंद्रपूर शहरातले जे रहमतनगर आहे, सहारा पार्क आहे यासारख्या भागांमध्ये हे पाणी आता शिरलेलं आहे। काल या भागातून जवळजवळ 40 ते 50 कुटुंबांना रात्रीच्या वेळी एक फक्त प्रिकॉशनरी मेजर म्हणून सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं होतं आणि याचा फायदा देखील झाला। कारण आज पहाटे पूर्ण या भागात परिसरात पाणी शिरलेलं आहे। त्यामुळे लोकांना आधीच काढल्यामुळे वेळेवर रेस्क्यू करण्याची वेळ आली नाही। आपल्यासोबत स्थानिक नागरिक आहेत। भाऊ, काय नेमकी स्थिती झाली पहाटे आणि किती लोकांना इथून काढण्यात आलंय? पानी तो कल 6 बजे से बढ़ना शुरू हुआ है यहाँ पे कल, और आज रात में 3 बजे ज़्यादा ही बढ़ गया है। इसके वजह से जो प्रशासन के लोग हैं इन्होंने सभी लोगों को सुरक्षित जगह पहुंचा दिए है और दो तीन सरकारी स्कूल खोल दिए है। उसके अंदर में महात्मा ज्योतिबा फुले है, किदवई स्कूल है, बाकी जगह लोगों को रुकाया गया है। तर सध्या लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे। त्यामुळे कुठल्याही प्रकारचा सध्या इथे लोकांच्या जीविताला भीती नाही। विशेष म्हणजे सध्या इरई धरणाचे जे दरवाजे आहेत तेही उघडण्याची चेतावणी देण्यात आली होती। मात्र अजून तरी ते दरवाजे उघडण्यात आलेले नाहीत। त्यामुळे स्थिती बऱ्यापैकी कंट्रोलमध्ये आहे। जर इरई धरणाचे दरवाजे आता उघडण्यात आले तर या संकटात अजून मोठी भर पडू शकते। सारंग पांडे, एबीपी माझा, चंद्रपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.